शब्द नाही आहेत आपल्याकडे. अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना घडलेली आहे. खासदार साहेबांनी योगेश भाऊचं सांत्वन केलेलंच आहे, तरी पण एक आम्हाला राहवलं नाही की आपण गेलं पाहिजे, आपण भेटलं पाहिजे. त्याची कारणं वेगळी आहेत, कारण असा दुर्दैवी प्रसंग कोणावरही येऊ नये आणि तो आला त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न चालू आहेत. खासदार साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष देऊन आहेत, त्यांनी तसं सांगितलेलं आहे. मुळात महत्त्वाचं असं आहे की अशा घटनेमध्ये शक्यतो जी फॅमिली असते, ज्या फॅमिलीवर ही घटना प्रसंग ओढवलेला असतो, त्या फॅमिलीची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये अशी एक प्रघात म्हणण्यापेक्षा ती गरज आहे. आणि केवळ त्या पोटी खासदार साहेबांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस राजकीय लोक, राजकीय पुढारी तिथे सातत्याने येतात, पर्यायाने पत्रकार येतात, पर्यायाने अनेक लोक त्यांच्याबरोबर येतात आणि मग त्या फॅमिलीची जी आयडेंटिटी ती डिस्क्लोज होते आणि शक्यतो चार्जशीट दाखल होईपर्यंत आपण तिथे जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती. परंतु अनेकांच्या भावना अनावर आहेत. उपमुख्यमंत्र्यांपासून तर आत्तापर्यंत जे माजी मंत्री असतील, आमदार असतील, काही इतर खासदार असतील, यांना राहवलं नसेल म्हणून ते इथे भेटण्यासाठी आले. परंतु त्याबरोबर येताना जो लवाजमा असतो, आणि मी बऱ्याचशा वेळेला पाहिलं बाईट किंवा याच्यामध्ये की अक्षरशः फॅमिलीचं नाव घेऊन काही लोक बोलतात, हे चुकीचं आहे. कारण घटना इतकी दुर्दैवी आणि वाईट आहे की हे काही सवंग लोकप्रियतेसाठी काही कोणी करू नये. हा काही दुसरा विषय नाही आहे. त्याच्यामुळे कृपा करून मला विनंती करायची सगळ्यांना, म्हणजे पीडितांच्या नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा गावकरी असतील, तर माझी हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या आपल्या ज्या पीडित कुटुंब आहे त्यांना कुठलाही त्रास होईल, त्यांना कुठेही समाजामध्ये फिरताना भविष्यामध्ये अडचणी येतील, अशा पद्धतीने त्या गोष्टीचं प्रदर्शन नको आहे. आणि केवळ ह्या भावनेतूनच खासदार साहेबांनी जसं शामराव माळींनी सांगितलं किंवा चौगुले काकांनी सांगितलं की चार्जशीट दाखल झाल्यानंतर, पूर्ण क्लिअर पिक्चर झाल्यानंतर आपण त्या कुटुंबाला भेटणं उचित होईल आणि ते निश्चितच त्यानंतर येतील, भेटतील. आम्ही संपूर्ण नारायणगावकर असतील, तालुक्यातली सर्व लोक असतील, मित्रमंडळी असतील, कोल्हे कुटुंबीय असेल आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता असेल, ही निश्चितच अशा घटनेचा निषेध करते. आणि निश्चितपणे खासदार साहेबांच्या माध्यमातून या कुटुंबाला या पुढील भविष्यामध्ये आपल्याला काय मदत करता येईल या दृष्टीने योग्य निर्णय घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव लेंडे आहेत, अनंतराव चौगुले काका आहेत, तालुका अध्यक्ष तुषार थोरात आहेत, महिला तालुका अध्यक्ष चंदाताई गाडगे आहेत आणि आमचे बंधू रमेश भाऊ पण इथे आलेले आहेत. आणि मी सातत्याने सोपानराव लेंडे यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय की त्यांनी ह्या विषयावर खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ देऊन ह्या गोष्टी व्यवस्थित हँडल करतायत, आले गेलेल्यांना व्यवस्थित मार्गदर्शन ते करतायत. त्यांचे धन्यवाद मानतो की अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबाला आपण साथ देणं आणि त्याला त्या पद्धतीने त्या कुटुंबाला पुढील भविष्यासाठी उभारी देण्याचं काम वहिनी पण आहेत सुप्रियाताई. तर मी खरंच आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि गावकऱ्यांचा आभार मानतो की आपण या सर्व गोष्टींमध्ये या कुटुंबाला निश्चित या पुढील काळामध्ये साथ द्या आणि जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे उभे राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.